साक्षात मेगा घाडी आलेल्या आहे. वा, वा. क्या बात आहे. ह्यांच्याबद्दल मी काय बोलणार आहे. अत्यंत शांत स्वभावाचे, कधीही कोणावर वचवच न करणारे. म्हणजे तुम्हाला सांगतो, असं मोठा आवाज कधी बघितलाच नाही मी एवढं काम केलं त्यांच्या बरोबर. पण असं मोठ्याने बोललेलं कोणाला असा वाचन हक नाही. इतके शांत स्वभावाचे ते आहेत. वा, शांत स्वभावाच्या. मग घरातल्या सगळ्या काचेच्या वस्तू फोडायची. फोडायच्या? राग आला की सगळं फोडून टाकलंच. हा असं करतं, राग आल्यावर फोडता तुम्ही वस्तू? मग कामाला ते पगार त्यासाठी तर द्यायची, उचलायचं सगळं. अहो, घरात ना गेल्या गेल्या लावणीच सुरू. हो. जेवण बनवताना सुद्धा लावणीच. कसं कसं? हे बघ, आता चपाती बनवायची आहे का? हा. हे काय? हे पीठ म्हणते, पीठ. पीठ म्हणते हा. हा? इकडं अच्छा. वा वा. हे लाटतायत चपाती. हा. हे हे काय केलं? तव्यावर टाकली चपाती. अच्छा, अशी टाकली. वा वा. आणि हे बघा, हे काय? हे काय? हे कपडे धुते नंतर वाळत टाकते. वा वा. अजून एक तर तुम्ही बघितलंच नाही. हो. हे ना, हो हो. आला का त्याचा वाद? उपयोग कसा करतात? हे रिमोट टीव्ही लावायला. लागलं का चालू? असं येतं. क्या बात आहे. असंच करते मी. वा वा. क्या बात है. पाकळीमध्ये. आनंद शिंदे सर इथं बसलेले. जेव्हा सगळ्याच सणांमध्ये तुमची गाणी वाजतात, सगळ्या आता उत्सवात तुमची गाणी असतात, पार्ट्यांमध्ये असतात, तुम्हाला कसं वाटतं? ज्या ठिकाणी कमी तिथे आम्ही, असं म्हटल्यासारखं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आनंद शिंदे हा पाहिजेलच. मी एक किस्सा सांगतो तुम्हाला. एक म्हणजे 1.5-2 वर्षाची मुलगी असेल, लहान 1.5-2 वर्षाची मुलगी. आणि मी गावी गेलो होतो, त्या ठिकाणी मी हार्मोनियम पाहिली. म्हटलं बघू जरा मी गाणं गातो. आणि मी गाणं गायलं त्या ठिकाणी. डोकं फिरलं या. तर ती मुलगी काय म्हणते माहिती आहे तिच्या आईला, माझं गाणं गातात बघा ही कोण. म्हणलं अरे बरोबर आहे, तुझंच गाणं आहे पण मी गातोय. ग्रेट ग्रेट ग्रेट. क्या बात आहे. हीच माझ्यासाठी खास दाद आहे आणि आशीर्वाद आहे. क्या बात आहे. आणि ते असेच राहणार आहे. मेघा, तुझं कसं असतं सेलिब्रेशन? गटारीचं निमित्त घेऊन आम्ही सगळी फॅमिली एकत्र, निमित्त असतं आम्हाला भेटण्यासाठी आणि मजा करतो. आणि दारू वगैरे अशा गोष्टी याच्यापासून आम्ही बरंच लांब आहोत. नाही, तोच संदेश खरं तर आजच्या फार आम्ही लांब भागातून आहोत देतो की वेगळ्या पद्धतीने पण आपण साजरे करू शकतो सण. रेश्मा, तुझी ही गाणी, जसं सरांना प्रश्न विचारला, आज सगळीकडे वाजतात. म्हणजे आता गणेशोत्सव येईल, आता तर उत्सवांचा काळ सुरू झाला आणि तुमची गाणी म्हणजे लोकांसाठी आहा हा. कसं वाटतं आपल्या गाण्यांवरती अख्खा महाराष्ट्र नाचतोय बघताना? खूप छान वाटतं की लोक ऐकतात आणि इतकं प्रेम. जसं की आत्ता पहिले सुद्धा मी ही गाणी इथे गायली आहेत, पण या गाण्यांवर अजून इतकं तुम्ही प्रेम करता, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. वा वा. आणि मानसीला विचारूयात आता, तिचं सेलिब्रेशन कसं असतं किंवा कसे असावेत सण असं तुला वाटतं? जर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर आहात, मैत्रिणींबरोबर आहात, तुमच्या फॅमिलीबरोबर आहात, तो माझ्यासाठी सण आहे. कारण आपल्या कलाकाराच्या, आय थिंक वी आर कर्स्ड, आपल्या कलाकाराच्या आयुष्यात खूप कमी वेळ असा असतो की आपण फॅमिलीबरोबर नाही राहू शकत. तर आय थिंक त्या निमित्ताने का होईना पण मी माझ्या फॅमिलीबरोबर राहू इच्छिते. आणि आय थिंक तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा सण असेल. वा वा. संजय जाधव सर, तुमचा गटारीचा प्लॅन काय असतो? खरं सांगू का, थोडा इमोशनल मामला आहे. माझे वडील होते ना, वडील मी आप्पा म्हणायचं त्याला. तर आप्पा खूप आवडीने गटारी साजरी करायचे. आणि आप्पा गेल्यानंतर ॲक्च्युली मी गटारी सेलिब्रेट केली नाही. फॉर द फर्स्ट टाईम आप्पा गेल्यानंतर मी तुमच्याबरोबर गटारी सेलिब्रेट करतो. वा वा. आपले सगळ्यांचे मित्र प्राध्यापक प्राध्यापक संदीप पाठक या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार. एक मिनिट काय चालवलंय तुम्ही? काय? तो माणूस बिचारा ऐकून घेतो म्हणून जाम तुम्ही जोक मारायला लागले त्याच्यावर. अरे गरीब माणूस ऐकतो तर तुम्ही seriously का घेताय एवढं? किती सिरियसली म्हणजे. आणि तुम्हाला सांगून ठेवतो, आता पुढच्या कार्यक्रमात एक पण विनोद त्यांच्या दातावर करायचा नाही. नाही करत. सांगितलं मी. आम्हाला काय सांगता तुम्ही?
आम्हाला काय सांगतो दाताला विनोद काय करू नका सांगता म्हणून? म्हणजे? हा? तुम्ही करता ते चालतं तुम्हाला. काय केलं आम्ही? मागच्या एका प्रोग्राम मध्ये त्यांनी म्हटलं का 2 सापांची लढाई दाखवली. हा? त्याच्यात एका सापाने दुसऱ्या सापाला दात मारलेत. हा? आणि तो दात मारणारा साप म्हणजे संदीप पाठक होता. अरे माणूस बघा कोण आहे. हे बोलले हो. हा? एवढा मोठा माणूस आपल्याकडे आला, तुम्ही त्याची इज्जत करायला पाहिजे की नाही? हा? टॅलेंट बघा. अरे सामाजिक कार्य म्हणून सर तुम्हाला सांगतो, सामाजिक कार्य म्हणून ते हॉटेलमध्ये जे फ्रीज असते ना त्याच्यामध्ये ओपनर म्हणून उभे राहतात ते. तुम्ही याला काय अर्थ आहे का? हा? याला काय तुम्ही 2 मिनिटं का 1 मिनिट सर. थँक्यू. अरे काय चाललंय तुमचं? अरे सॉरी तिकडनं उघडलं का? संदीप पाठक सर आलेले आहेत, त्यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या. आम्ही किती जोक केले तरी सुद्धा ते आमच्यावरती प्रेम करतात, असं नंतर सावरून घ्यावं लागतं. जोरदार टाळ्या. संदीप, तुमचं गटारीचं सेलिब्रेशन कसं असतं? खूप चांगल्या पद्धतीने आधी मी बिनधास्त गटारी साजरी करायचो, पण सौभाग्यवतीच्या कॅरेक्टरमुळे सौभाग्यवती सिरियलमधलं कॅरेक्टर लोकांना इतकं खरं वाटतंय की गटारीचे इन्व्हिटेशन्स येत आहेत मला महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणातून. प्लीज आमच्याकडे सेलिब्रिटी म्हणून याल का या तुम्ही गटारीला गटारी दाखवायला? आणि सुरकी म्हणा, हे सुरके. तर संदीप पाठक आज इथे आलेले आहेत आणि संदीप पाठक यांच्या अंगात नाना कला आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर संदीप सर, सगळ्यांनीच आपला एक परफॉर्मन्स इकडे सादर केलेला आहे. तुम्हाला आमच्यासाठी काय सादर करायला आवडेल? माझं खूप आवडतं नाटक, आपल्या सगळ्यांचंच, माझं लहानपणापासूनचं तुझंही आवडतं हो, नाटक आहे. वऱ्हाड निघालंय लंडनला. वऱ्हाड निघालंय लंडनला. याचं थोडक्यात कथानक असं आहे की गावातला काशीनाथ मुंबईला जातो, नंतर शिकायला लंडनला जातो. मग तिथं त्याचं एका जुडी नावाच्या पोरीबरोबर अफेअर होतं, प्रेम होतं आणि काशीनाथ आडून बसतो की मला लगीन करायचंय तर जुडी संगच करायचंय. एकत्र कुटुंब पद्धती म्हटल्यानंतर गावामध्ये, घरामध्ये, वाड्यातल्या घरामध्ये, मोठ्या घरात बायकांची लगबग 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 सुरू झाली. चला आवरा लवकर, जानराव आजच्या आज येणार आहेत, भरभर 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 आवरा, पटपट आवरा, कवा येतील ते, आजची तारीख दिली त्यांनी, चला भरभर 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 भरभर. अगं सुशे, तू एक काम कर, आपल्या समध्या पोट्यांना एकत्र कर आणि खंगाळून काढ मेल्यांना. फारच घाण राहतील का आपले पोट्टे. मोटर लावा, पाईप लावा, गाड्या धुते तसे लेकरं धुवा. मला पोट्ट्यांचा एवढा राग येतो ना, कुणी पाहुणा आला ना की त्याच्या समोर नाकाला पापड्या घेऊ घेऊ येते. अगं नाही तर काय, मला फार येतं आपल्या पट्ट्यांचा. कुणी पाहुणा आला की त्या पाहुण्याच्या समोर येतेत, आईच्या कंबरड्याला लटकं देत आणि त्या पाहुण्याकडे बघून भूक. भूक असं करते, म्हणजे पाहुण्याला वाटतं लेकर दुष्काळातलेत.